आत्तापर्यंत मी चिकन मासे ह्या रेसिपी शेअर केल्यात, पण मटणाची रेसिपी मी कधीच शेअर केली नाहीये, कारण ह्या आधी मी कधीच मटण बनवलं नाहीये. आज पहिल्यांदा मटण बनवते, ते सुद्धा कोकणी पद्धतीने. तर चला बनवूयात. मटण बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतले. त्याला मला हवं तसं बारीक करून घेतलंय. स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये घालून त्यामध्ये मीठ, हळद, आलं लसणाची पेस्ट लावून हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि कुकरचं झाकण बंद करून 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. 2-3 शिट्ट्या काढताना मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये, असंच केलंय कारण का ह्याला पाणी सुटतं. तर थोडंसं पाणी सुटलं होतं. त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये लसूण, तमालपत्र आणि कांदा घालून छान फ्राय केला. त्यामध्ये टोमॅटो घातला अर्धा बारीक चिरलेला, त्यालाही व्यवस्थित फ्राय केलं. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आणि व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये मटण मसाला, लाल तिखट आणि हळद घातली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये क्वांटिटी मी मेन्शन करेन. त्याच्यामध्ये मी कांदा, खोबरं, लसणाचं वाटण घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये वाटीभर सुरुवातीला पाणी घातलं, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट होईल. आणि त्यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते ॲड केलं आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्हाला मटण सुक्का खायचं असेल तर तुम्ही हे असंच सुद्धा बनवून घेऊ शकता. आता मी ते ग्रेव्हीचं करते म्हणून त्यामध्ये पाणी घातलं आहे. तर सुरुवातीला कुकरमध्ये मी थोडं पाणी घातलं आणि त्यातही जो काही फ्लेवर होता मटणाचा तो सुद्धा काढून घेतला. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो वरतून घालायचा आणि हे सगळं मिक्स करायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये पुन्हा ग्लासभर पाणी ॲड केलं आणि दणदणीत उकळी काढून घेतली. 10 ते 15 मिनिटांनंतर माझा मटण मसाला बनून तयार झाला. हा मटण मसाला आमच्या घरी भाकरी आणि भातासोबत खाल्ला जातो. तुम्हाला मटण आवडतं का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.